ज्या सिनेमाची सर्वांनाच आतुरता लागली होती तो अभिनेते रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी हा सिनेमा। या भव्य सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज झाला, पण प्रत्यक्षात टीजर पाहिल्यानंतर अपेक्षेपेक्षा उलट प्रतिसाद बघायला मिळाला। सिनेमाच्या वेगवेगळ्या गोष्टींबाबत वेगवेगळी मतं लोकांनी मांडली आहेत। काहींनी तर रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत फिट बसत नाहीये असंच म्हटलंय। नुसता टीजर पाहूनच हा रिस्पॉन्स असेल आणि प्रेक्षकांच्या नकारात्मक कॉमेंट्स असतील तर या सिनेमाचं काय होणार? रितेशचं 10 वर्षांचं स्वप्न बॉक्स ऑफिसवर धुळीला मिळणार आहे का? राजा शिवाजी हा सिनेमा फ्लॉप होईल की काही कमाल करेल? आणि मुळात या सिनेमाला ट्रोल करणं योग्य आहे का? हेच सांगतो या व्हिडिओतून। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती। 2015 साली बाहुबली रिलीज झाला आणि अनेकांचं ऐतिहासिक सिनेमे बनवण्याचं स्वप्न अजूनच बळावलं। त्यातच एक नाव म्हणजे रितेश देशमुख। खरं तर लयवारीनंतर दुसरा सिनेमाच रितेशला महाराजांवर करायचा होता, पण त्यावेळी ते शक्य झालं नाही। पुढे बातम्या आल्या की नागराज मंजुळे आणि रितेश सैराटनंतर महाराजांवर सिनेमा बनवण्याची तयारी करतायत। 2020 साली रितेश आणि नागराज यांनी महाराजांवर ट्रायलॉजी अर्थात 3 भागात भव्य सिनेमा बनवणार अशी अनाउन्समेंट सुद्धा केली। पण नंतर क्रिएटिव्ह डिफरन्सेसमुळे नागराज यांनी सिनेमा सोडला। पण ज्यावेळी नागराज यांनी सिनेमा सोडल्याची बातमी आली तेव्हा अनेक जण म्हणाले की नागराज यांना जो इतिहास दाखवायचा होता तो रितेश यांना पटला नसेल, म्हणून ते या सिनेमातून बाहेर पडले। आता खरं काय आणि खोटं काय ते दोघंच जाणो। पण 2025 ला सिनेमा ऑफिशियली अनाउन्स झाला आणि यावेळी रितेश देशमुख यांनी फक्त दिग्दर्शक आणि निर्माता हीच नाही तर लेखक म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली आहे हे समोर आलं। यावर्षी धुरंधर सोबत या सिनेमाचा पहिला टीजर समोर आला आणि सिनेमाविषयी प्रेक्षकांना पहिल्यांदा प्रत्यक्षात बघायला मिळालं। सिनेमात मराठी आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीजमधल्या बड्या कलाकारांचा समावेश आहे। वेगवेगळ्या भूमिकांमध्ये संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, अभिषेक बच्चन, बमन इराणी, भाग्यश्री, अमोल गुप्ते, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि जिनिलिया देशमुख हे कलाकार दिसत आहेत। मुख्य भूमिकेत अर्थात रितेश देशमुख आहेत। सिनेमाचं बजेट 100 कोटींचं आहे। सिनेमा शूट केलाय संतोष सिवन यांनी आणि सिनेमात म्युझिक आहे अजय अतुल यांचं। पण सिनेमाचा टीजर आला आणि अनेकांनी या सिनेमावर टीका करायला सुरुवात केली। आता मुख्य प्रश्न म्हणजे महाराजांवर एवढा भव्य सिनेमा मराठीत पहिल्यांदाच बनत असताना प्रेक्षक आनंदित असण्याऐवजी या सिनेमावर नाराज का आहेत? तर याचं उत्तर आहे राजकारण। रितेश विलासराव देशमुख हे एका मोठ्या राजकीय कुटुंबातून येतात आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा राजकीय इतिहास राहिला आहे। इथे नेमकी हीच गोष्ट सिनेमासाठी बाधक ठरते। एका विशिष्ट विचारसरणीच्या प्रेक्षकांना हा मुद्दा खटकतोय की रितेश महाराजांचा इतिहास सेक्युलर पद्धतीने दाखवतील। काही जण तर फक्त रितेश एका विशिष्ट पक्षासह जोडलेले असल्यामुळे त्यांच्यावर टीका करतायत। रितेश यांनी कसा वाईट अभिनय केला आहे, ते कसे या भूमिकेत शोभत नाहीयेत अशी नाना तऱ्हेची कारणं सांगणाऱ्या अनेक लांबलचक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत। यावेळी फक्त रितेशच नाही तर जिनिलिया देशमुख यांच्यावर सुद्धा टीका होते। त्यांच्या मराठीची खिल्ली उडवली जाते। पण उत्तर प्रत्युत्तरांच्या या खेळात काही जण असं सुद्धा म्हणतायत की रितेश यांच्या नावासमोर देशमुख असल्यामुळे त्यांच्यावर ही नको ती टीका होते। त्यांच्या जागी एखाद्या विशिष्ट जातीचा अभिनेता असता आणि त्याच्या नावासमोर मांडलेकर, मांजरेकर, केळकर, महाजनी, भावे अशी आडनावं असती तर यांना काही प्रॉब्लेम नसता। पण या सगळ्या भांडणात थोडे विरोधाभास नक्कीच आढळतात। रितेश यांच्यावर हक्काने टीका करणारी मंडळी जेव्हा एखादा मोठा राजकीय नेता सर्वांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी किंवा अपमान करतो तेव्हा गप्प असते। कितीतरी कलाकारांनी महाराजांच्या भूमिकेत सुमार दर्जाचा अभिनय केला तेव्हाही सगळेजण गप्प होते। रश्मिका मंदाना सुद्धा छावामध्ये हिंदी बोलताना स्ट्रगल करत होती, पण तेव्हा तिला क्यूट म्हणून दुर्लक्ष केलं गेलं आणि यावेळी जिनिलिया यांना डिक्शनचे धडे दिले जात आहेत। खरं तर कोणताच कलाकार कोणत्याही ऐतिहासिक भूमिकेत 100% फिट असतो असं नाही। शिवाय काहींना तो आवडतो तर काहींना नाही आवडत, त्यामुळे कोणतंच मत जनरलाइज करता येत नाही। काही जण सिनेमाच्या नावावरून गदारोळ करण्याचं बघतायत की राजा शिवाजी हे एकेरी नाव का? तर कदाचित महाराज जेव्हा बलाढ्य अफजल खानाला संपवतात तेव्हा मराठी मुलकात हाच आपला राजा असं रेकग्नेशन त्यांना मिळतं आणि शिवाजी नावाचा एक राजा दख्खनेत गर्जना देतोय अशा आशयाने महाराजांचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचतं, हा कदाचित चित्रपटाचा आशय असावा। पण इथे खरा मुद्दा असा आहे की मराठी माणूस म्हणून एका मराठी माणसाने आपल्या राजांवर बॉलिवूडच्या तोडीचा मोठ्या बजेटचा भव्य सिनेमा बनवला असताना, महाराजांचा इतिहास 7 समुद्रपार अगदी गौरवशाली पद्धतीने जात असताना आपण आनंदाने तो का बघू शकत नाही आहोत? ही आपल्यासाठी अभिमानाची बाब नाहीये का? जिओ स्टुडिओ सारखं मोठं बॅनर सिनेमात पैसा ओततंय। बॉलिवूडचा चांगला अनुभव असणारा एक यशस्वी मराठी माणूस पूर्ण परिश्रमाने तो सिनेमा बनवून देशभरात पोहोचवतोय। खुद्द बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना त्याने एका मराठी सिनेमात आणले। या गोष्टींना काहीच महत्त्व नाहीये का? मराठी सिनेमाला फायनली 100 कोटींचं बजेट मिळते, जे फक्त रितेश देशमुखच करू शकले असते आणि त्यांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे ती गोष्ट केली सुद्धा। राहिला प्रश्न इतिहासाचा तर तो कोणत्याच सिनेमात कधीच परफेक्ट नसतो। तो ना पानिपतमध्ये होता, ना तानाजीमध्ये, ना छावामध्ये।
प्रत्येकजण त्याला हवा तसा इतिहास सांगत असतो. ही गोष्ट साहित्याला लागू होते, तशीच ती सिनेमाला देखील होते. कमी बजेटमध्ये अत्यंत सुमार दर्जाचे चित्रपट महाराजांवर मराठीत अनेक बनतात, दर 6 महिन्यांनी रिलीज होतात आणि बॉक्स ऑफिसवर 1.5-2 कोटी रुपये कमवून कधी चालले जातात ते समजतही नाही. महाराजांचा इतिहास असे फॉरगेटेबल सिनेमे डिझर्व करत नाही. 7 समुद्रापार नावाजले जातील असे मोजकेच पण भव्य सिनेमे बनवावे आणि मराठीमध्ये फक्त काही ठराविक लोकच करू शकतात. या सिनेमाचे पुढे अजून 2 भाग येणार आहेत. हा सिनेमा चालला तर ते भाग अजून मोठे बनतील. आपल्या मराठी माणसाचं नेहमीचं जे वैशिष्ट्य राहिले ते यावेळी जरा बाजूला ठेवून, जसं आपण छावा, तानाजी, बाजीराव सेलिब्रेट केले, तसंच राजा शिवाजीला सुद्धा सेलिब्रेट करायला हवं. मराठी इंडस्ट्रीला मोठं होण्याची संधी रोज मिळत नाही. ती संधी आज चालून आलेली असताना आपण तिच्याकडे राजकीय आणि जातीवाचक चष्म्यातून बघणं कितपत योग्य आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कुठलाच सिनेमा परफेक्ट नसतो. राजा शिवाजीच्या टीजरमध्ये काही तांत्रिक उणिवा नक्कीच जाणवत आहेत, पण आपण 1-2 कमकुवत बाबींकडे दुर्लक्ष करून संपूर्ण सिनेमाकडे आणि त्याच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 10 वर्षांचं स्वप्न साकार करताना रितेश यांनी 100% प्रयत्न केले असणार, यात वादच नाही. मराठी प्रेक्षक म्हणून आपण आपला सिनेमा मोठा नाही करायचा तर मग कोणी करायचा, हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. बाकी एकंदरीत हा सिनेमा कसा आहे ते 1 मेला कळेलच. तुम्हाला राजा शिवाजीचा टीजर कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गाव बत्ती.